दादा एकंदरीत काय सांगाल या ठिकाणी सध्या बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलं या ठिकाणी त्या संदर्भात जागा या ठिकाणी देण्यात येईल. अतिशय आनंद वाटला की बावनकुळे साहेबांचं नाव आपण वारंवार ऐकत होतो, पण एवढ्या तातडीनं निर्णय घेणारा महसूल मंत्री म्हणून त्यांची जी महाराष्ट्रात ओळख आहे त्याची आज प्रत्यक्ष खात्री झालेली आहे. आणि त्यांनी जो आमचा घोडके वस्तीचा अनेक दिवसापासून असलेला प्रलंबित प्रश्न आहे तो अतिशय चुटकीसरशी म्हणजे कुठलीही त्या शंका न बाळगता केवळ आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि हे काम हिताचं आहे, लोकहिताचं आहे, तिथल्या लोकांची अडचण आहे ही बाब आम्ही नवीन जे प्रतिनिधी उभारलेत कोमलताई अवताडे यांच्या माध्यमातून त्यांचे मिस्टर श्री अंकुश अवताडे यांना सांगितली आणि वस्तीतल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आमची ही फार दिवसापासूनची होणारी अडचण आहे. आम्ही पुरामध्ये प्रत्येक छोटा जरी पूर आला तर आमचे संसार पाण्यात जातात. ही बाब फार गंभीर आहे आणि ही बाब तात्काळ भैयांनी त्या ठिकाणी वस्तीवरती आल्यानंतर घोडके वस्ती या ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आली आणि त्या ग्रामस्थांना त्याच ठिकाणी शब्द दिला होता की ज्यावेळेस जाहीर सभा होईल त्यावेळेस ज्यावेळेस आपले ह्याच्यामध्ये जाहीर सभा होईल, राजन मालक असतील, यशवंत तात्या माने असतील यांच्या माध्यमातून आपण बावनकुळे साहेबांशी संपर्क साधूया आणि आदरणीय राजन मालकांनी त्यांना फोन लावला आणि तात्काळच ही बाब अंकुश भैयाने आधीच माननीय महसूल मंत्री यांच्या कानावर घातली होती आणि त्यांनी ही बाब गंभीर आहे याचा प्रशासनाकडनं आढावा देखील घेतलेला असावा. त्या अर्थीच त्यांनी ही बाब गंभीर आहे आणि ही समस्या सोडवणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन आमच्या वासियांचं जे पुनर्वसनाचं नियोजन आहे त्यांनी त्याच्यासाठी जमीन जी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय कौतुकाचा आहे. त्यांचं जेवढं कौतुक करावं थोडं आहे, त्यांचे आभार मानावं तेवढं थोडेच आहे. मी ग्रामपंचायत कामती खुर्द यांच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांच्या वतीनं, कामती ग्रामस्थांच्या वतीनं, घोडके वस्ती ग्रामस्थांच्या वतीनं अंकुश भैया अवताडे आणि या निमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना आम्ही या पुढच्या काळामध्ये या पाठपुराव्यासाठी निवडून देऊ असे आश्वासन देतो. मतदारांना काय एकंदरीत आव्हान? जो माणूस आपण निवडणुकीला उभारलो आहे परंतु आपला परिचय भारतीय जनता पार्टीचा एक चांगला कार्यकर्ता असल्याकारणाने त्यांची मिसेस त्यांना उभारता आलं नाही पण त्यांची मिसेस या ठिकाणी त्यांनी लिहिली आहे आणि हा नवीन होतकरू कार्यकर्ता असल्याकारणाने त्यांनी जो लोकांच्या समोर कामाचा झपाटा लावला आहे. मी अनेक ठिकाणी सांगू, शिंगोले असेल, पेरटाकळे असेल, कोरोली असेल, या हरळवाडी असेल, या गावामध्ये चालू इलेक्शनला सुद्धा त्यांनी जी कामं सांगितली आणि त्यांना जी शक्य आहे, त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि जी कामं सांगितली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू मध्येच करून टाकला आहे. पण महसूल साहेबांकडे जसं महसूल मिनिस्टरकडे जसं काम होतं अशा अनेक कामं कलेक्टरकडे असतील, त्या मिनिस्टर गोरे साहेबांकडे असतील, रस्त्याचे काय प्रश्न प्रलंबित आहेत पण ते जयभावकडे असतील. पण निवडणुकीच्या निमित्तानं ही कामं आता लगेच मंजूर करता येणार नाहीत किंवा त्यांना निधी द्यायचं आश्वासन देता येणार नाही असं लक्षात घेऊन पण त्यांनी शब्द दिला आहे आणि ते नक्कीच होतकरू असल्याकारणाने, तरुण असल्याने ते हे काम पूर्ण करतील. भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये त्यांनी मी त्यांच्या बरेच दिवसात अपोजमध्ये काम केलं आहे. आता आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असल्यामुळं त्यांचा हा होतकरूपणा आम्हालासुद्धा पसंत पडला आहे आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही देखील ह्यांना निवडून आणण्याकरता आम्ही बाजी लावणार आहे. अनेक अडचणी आहेत पण या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन कोमलताई आणि विमलताई खताळ यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करू आणि ह्या उमेदवार होतकरू आहे हे सगळ्या समाजाला वरडून सांगण्याची गरज आलेली आहे की कामती चौकामध्ये, कामती पंचायत समिती गटामध्ये 18 पगड जातीचे बांधव राहतात आणि या कामतीमध्ये चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वर्ष झालं पुतळा नाही आहे. तरी जयकुमार भाऊंनी तात्काळ माझ्या मेसेजला रिप्लाय देऊन कामती चौकामध्ये 50 लाख रुपयेचा भव्य दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ज्येष्ठ साहेबांचा रिप्लाय आलेला आहे की आपण निवडणूक संपल्यानंतर पहिला तुझा विकास निधी म्हणून 50 लाख रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कामती चौकामध्ये 18 पगड जातीच्या बांधवांना सोबत घेऊन करू असं आश्वासन दिलेलं आहे. मी ज्या दिवशी निवडून येईन पहिलं काम माझं या कामती भागातील, कामती चौकातील सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल असं आश्वासन मी देतो. आता मला साहेबांचा रिप्लाय आलेला आहे
त्यामुळं मी कोणतंही काम आरळ बोलत नाही. जे मला नेते आश्वासन देतात तेच मी आश्वासन बोलतोय. आदरणीय जयाभाऊंचे, आदरणीय नेतृत्वांचे, राजेंद्र पाटील साहेबांचे, यशवंतराव माने साहेबांचे, बाळाजी पाटील साहेबांचे आणि अजिंक्य राणा पाटील साहेबांचे यांच्या मार्गदर्शनाखाली जयकुमार भाऊंनी पुतळ्यासाठी दिलेल्या आश्वासनाबद्दल मी कामती पंचायत समिती जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांच्या वतीने भाऊंचे आभार मानतो आणि बांधवांना सांगतो, येणाऱ्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कामती चौकात भव्य दिव्य उभा करतो. एवढे शब्द मी या निमित्तानं परत एकदा देतो. अंकुश भैया, एकंदरीत काय सांगा? राजन मानक म्हणत होते की आमदारासारखा कार्यकर्ता म्हणून अंकुश भैया आहेत आणि मतदार तुमच्याकडे कशा पद्धतीने पाहताय? मी पहिल्यांदा आदरणीय मालकांचं मार्गदर्शनाखाली मी जी निवडणूक उभा आहे, जी मालकानं मला संधी दिली, ते मालकांचं मन मोठं आहे. मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक वेळेला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल मनात वेगवेगळी कुशंका असते, परंतु हे मालकांनी स्वतः स्पष्ट केले. काही लोक अपक्ष उभा राहिलेले आहेत. त्या अपक्ष लोकांना मालकांनी स्वतःहून, बाळाजी पाटील साहेबांनी स्वतःहून, त्या काही गोष्टीला दादा साक्षीदार आहेत, परंतु मालकांचं एवढं मन मोठं आहे की एखादा चांगल्या कार्यकर्त्याला संधी होऊन जर निधी विकास कामं पार्टीचा होत असेल तर आपण त्याला संधी दिली पाहिजे. मला मालकांनी बोलवून घेऊन सांगितलं की या भागात तुला विकास करायचा आहे, तुला उमेदवारी देतोय, सर्वांना सोबत घेऊन राहा. मी मालकांचा शब्द आदेश पाळला, पार्टी शब्द आदेश पाळला, फॉर्म भरला आणि प्रचाराला लागलो. परत काही विघ्नसंतुष्ट लोकांनी ज्या मालकांच्या सोबत 40 वर्ष काम केलं, आदरणीय त्या मालकांचा देखील त्यांनी शब्द पाळलेला नाही, हे मालकांनी स्वतः सांगितलेलं आहे. मालकांचा शब्द मला देखील मालक म्हणले होते, बाबूराव पाटलांचं आमचे संस्कार आहेत, तुला उमेदवारी दिल्यानंतर आमच्या पोटात मनात 1% अंकुश काळं नसणार आहे. जी दिलं, ज्याला काही मिळालं नाही त्याला आम्ही आधी काहीतरी देऊ, पण आज आम्हाला थांबणारा माणूस आमच्यासोबत पाहिजे. परंतु काही लोक थांबलेले नाही आहेत. काही लोक म्हणतात आम्हाला असं आहे तसं आहे, त्या गोष्टीवर मी आज बोलायची गरज नाही आहे. नेतृत्वाने मन मोठं करून मालकाने सगळे विषय मीडिया एवढ्या हजारो लोकांसमोर क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे येणारा विजय 9 तारखेला गुलाल आपला आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्या मालकांच्या आशीर्वादानं आहे. या निमित्ताने हे नक्की मी सांगेन. मतदारांना काय आवाहन करा आज? मतदारांना एकच आवाहन करेन की मी एक नौका कार्यकर्ता जरी असलो तरी चिकट आहे. आमचे दीपकदादा नेहमी म्हणतात, हाडाची काडी होईपर्यंत या गटाचा विकास करेन आणि माझ्यासोबत माझ्या मार्गदर्शन करण्यासाठी या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामरावभाऊ पाटील असतील, दीपकदादा माळे असतील, दादांनी या पंचायत समिती घरात नेतृत्व केले. दादा 18 पगड जातीचे नेतृत्व करतात. दादा जयसिंग नावतळे असतील, गोरखतात्या असतील, संजू वाघमोडे साहेब असतील, आमचे दयानंद पाटील आता कोरली सरपंच, त्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे आम्हाला. लहान कामतीचे सर्व बांधव आमच्यासोबत आहेत. तुम्ही पुढे गेलात तर रामभाऊ खटके आहेत, त्या गावचे काकासाहेब वाघमारे आहेत, सगळे वाघमारे फॅमिली नेते मंडळ आहेत. पीर टाकळीत गेला तर आमची माऊली जगताप आहेत, परत अंगद पाटील साहेब आहेत. नवीन ग्रुप आहे सगळा, परंतु जोमदा आहे, काम करतोय. काही सोडून गेले तर मालकानं मला आदेश दिला, तू नवीन माणसं तयार कर म्हणून, आणि त्या मालकाच्या आदेशाला मी पालन करून शिरापुरात गेला तर आमच्यासोबत सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. बिभीषण गावाने जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचं काम करत होतं त्यांनी भारतीय जनता पार्टी सपोर्ट करून प्रवेश केला वानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आमच्या गावाने एकमुखी निर्णय घेतला की अंकुश आवतडेला चांगला लीड द्यायचा. पीर टाकडीत गेला तर तीच परिस्थिती तात्पुरमध्ये गेले. मग मतदारसंघाचा आम्ही पूर्ण कव्हर केला आहे. राहिला एखाद्या भागाचा विषय, ते आज मालकाने आशीर्वाद देऊन माझी निवडणूक क्लिअर केलेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे मालक आहेत आणि आम्ही मालकाचे आहे. त्यामुळे सगळी निवडणूक आजच्या सभेने क्लिअर झालेली आहे. कुणीही संभ्रमात राहू नये. भारतीय जनता पार्टीचं कमळ हेच मालकांचा आदेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण देखील माध्यमाच्या माध्यमातून सांगावे, भारतीय जनता पार्टीचा विकास हा कमळाच्या चिन्हावरच्या उमेदवाराला आहे. कोणत्याही इतर पक्षाच्या नेत्यांना एकही रुपया पालकमंत्री देत नाहीत. त्याचा साक्षीदार माझे मार्गदर्शक दीपकदादा सोबत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील आवाहन करा. तुम्ही जरी माध्यमाचे एक संपादक असाल, काय वृत्तवाहिनी चालवत असाल, परंतु तुम्ही देखील घरात बसल्यानंतर आपल्या घराकडे जाताना गाडी, रस्ता, लाईट लागत असते. आपण प्रत्येकजण एक मनुष्य म्हणून जीवन जगतो. तरी आपण देखील बांधवांना मी आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीचं काम खरंच तळागाळापर्यंत, लाडकी बहीण असेल, अनेक योजना आहेत त्या की मी तुम्हाला सांगू शकत नाही. लोकांनी वावडा उठले ही योजना बंद होईल, सरकारला पैसे कमी पडतील. राज्यातलं नेतृत्व देशाचं नेतृत्वावर चालतं आणि देशाचं नेतृत्व एवढं खमके आहे की राज्यात 1 रुपया कमी पडत नाही. राज्याचं नेतृत्व एवढं खमके आहे की सोलापूर जिल्ह्याला 1 रुपया कमी पडत नाही आणि सोलापूर जिल्ह्याचं एवढं नेतृत्व खमके आहे की आम्हाला रुपया कमी पडत नाही. मी एक साधा कार्यकर्ता दादा, तरी मला 3 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले. मी आज भाऊंना दुपारी मेसेज टाकला होता की भाऊ, मला कामती चौकात खूप बांधवाची मागणी आहे की सर्व बांधवांचं मत आहे की कामती चौकात भव्यदिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. भाऊ म्हणले, आपण आचारसंहितेत पत्र काढू शकत नाही, परंतु आश्वासन देऊ शकतो.
तू माझ्या वतीनं तुला 3 कोटी दिलेत, तुला 50 लाख मी नाही म्हणणार नाही. त्यामुळे तू 100% आश्वासन देऊन टाक. निवडून आल्यानंतर तुझं पहिलं काम हे तुझ्या पुतळ्यात असेल. तर माझ्यावर जर नेतृत्वाचं, मालकांचं, यशवंतात्यांचं, बाळराजे पाटील साहेबांचं, अजिंक्य राणा साहेबांचं आणि नेत्यांचं विश्वास असेल तर जनता माझ्या मागं का उभं राहू नये. नेतृत्व जर माझ्या मागं असेल तर जनतेने माझ्या मागं उभं राहावं, मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि येत्या 7 तारखेला एवढी मतं टाकावी की परत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन काही लोक उभा राहिले, त्यांचं धाडच झालं नाही पाहिजे. शेवटी मी बी एक व्यक्ती आहे, मला इच्छाशक्ती आहे, पण नेतृत्व सांगेल तर मी थांबणारा माणूस आहे. जसं मालकांनी सांगितले की बाबूरावांचे विचार या तालुक्यात चालतात, त्याचप्रमाणे मालकांचे विचार आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारावर मी चालणारा एक कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 100% या कामती पंचायत समिती गणाचा काया पलट करून आम्ही दीपकदादा सोबत आहेत, आम्ही सर्वजण सोबत आहेत. 1 नंबर निधी या मोहोळ तालुक्यात आम्ही कामती पंचायत समिती गणाला आणि 1 नंबर निधी तो किती आकड्यात विचारू नका. एक महसूल मंत्र्यांनी जर एका फोनवरती आम्हाला 5-10 एकर जमीन बांधवांना देत असेल तर तुम्ही बांधवांनी मला मतं टाका. या गणाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.